इथे तुकडोजी महाराजांचे संस्थान मठ आहे आणि हा आता आमच्या घरचा आहे. चिखले यांची इथे गजानन महाराजची मूर्ती माझ्या आजोबांनी बसवलेली आहे आणि ही मूर्ती खूप महाराजांची मूर्ती त्यांचं पण घेतलं आणि मग खूप भूक लागल्यामुळे आम्ही बसलो जेवायला. इथे मठात आम्ही छान जेवण केलं, पालखी वगैरे येऊन गेली, यांचं दर्शन पण केलं आणि छान सगळे मिळून मस्त जेवण झालेलं आहे आमचं. मग गेलो आम्ही फिरायला, परत यात्रा बघायला. तर यात्रा ही खूप सुंदर आहे, बघाजोगत्या खूप काही वस्तू होत्या, पण आम्हाला काही आवडत नव्हत्या, त्यामुळे आम्ही फक्त दुकानं बघितलेली आहे. खूप सारं फिरलो आणि खूप थकलो आणि मग थकल्यानंतर आता आम्हाला जायचं आहे घरी, कारण आता फिरायची कॅपॅसिटी खतम झालेली आहे सगळ्यांची. पायऱ्या चढून सगळे थकलेले आहेत. तर असा हा छानसा आमचा प्रवास झालेला आहे. परंतु मेल्यात जायची इच्छा राहिली सगळ्यांची, तर आता मेला पण बघून घेतला आम्ही. लवकर आल्यामुळे मेला सुरू नव्हता, आम्हाला बसता आलं नाही. 1-2 गेम खेळायचे होते, तर आम्ही इथे 2 गेम खेळले आहे. प्रसाद घेतला आम्ही सोबत. मग इथे गेम होता, एक रिंगचा गेम. तर आमच्या बंधू छोटे आणि मोठे दोघांनी गेम खेळलेला आहे, पण काही जमलं नाही, प्राईज काही मिळालं नाहीये. तर गेम खेळले आणि परत मग कंटाळा आलेला आहे त्यांना की आपण हरलो. त्यांना रिंग बरोबर टाकता आली नाही. मग आम्ही इथनं दुसऱ्या संस्थानला गेलो. मारुती महाराजचे खूप मोठे संस्थान आहे, इथे लग्न वगैरे कार्य वगैरे केले जाते आणि त्यांची समाधी पण आहे. तर मग जाताना मारुती महाराज संस्थानमध्ये गेलो आम्ही, त्यांचं समाधी दर्शन घेतलं. खूप गर्भगृह खूप थंड आणि छान आहे. मग महादेव महाराज पण आहे, त्यांचं पण स्थान आहे, तिथे पण गेलो. खूप वर्षानंतर मी हे स्थान बघितलेलं आहे. इथे पण आतमध्ये खूप असं थंड आणि शांत वातावरण आहे. हे पॉवर ऑफ यांना म्हटलेलं आहे. तर इथे महादेव महाराजांच्या समाधीचं आम्ही दर्शन केलं आणि नंतर मग परत सगळे थकल्यामुळं आता आम्ही मोर्शी आलेलो आहे आणि आईस्क्रीम घ्यायची आहे. सगळ्यांनी वेगवेगळी आईस्क्रीम घेतलेली आहे आणि आता आम्ही परत जात आहोत. आहे आमची छोटीशी पिकनिक. तर आता सगळे परत घरी जात आहे. तर घरी जाताना आता सगळ्यांनी आम्ही छान व्हिडिओ काढला आणि आता हसत खेळत घरी गेले. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.